आधी शर्टावर उडलं आणि नंतर डायरेक्ट बॉर्डर उडलं. जय शिवराय भावांनो, स्वागत तुमचं माझ्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की सीके आले नाशिक वरनं, तर आपण निघालो शूटला. तर बघू त्याचं डिफेंडरला शूट आहे, तर आता तो येतोय मला घरापाशी घ्यायला. तर बघू पुढे काय काय होतं, अजून भरपूर जण भेटणार आहे आपल्याला. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शूट वगैरे कसं करतो, प्रॉपर तुम्हाला दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता नाशिक वरनं आलेले सीके आलेले क्लायंट आलेले. चल ना भाई जाऊ. चल बस बस पटकन. तर या ठिकाणी आपण आलेलो शूटला डिपेंडरच्या. तर इथं पब्लिक थांबली. आता पब्लिक एडी होणार आहे. डिपेंडरच्या शूटला BMW घेऊन आला. मतलब वो अलग ही लेवल का बंदा. काय म्हणणं आहे सिके तुझं? आले आले क्लायंट सगळे बघते ते भाऊकडे. व्हिडिओ भाई. आता आलेलो आहे शूटला आपण, बघू शकता. आता बघू, आता शूट चालू करतो आपण. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इकडे प्रतीक एडिट्स ठीक आहे भाई. तर भाऊचं पण ब्लॉग चालू आहे. तुला कसं वाटतंय भाई पुण्यात वैयक्तिक शूटला आले तू? वैयक्तिक शूटला आलं तर म्हणजे क्लायंटने जर पेमेंटचं मजबूत दिला तर वैयक्तिक शूटला यायला पण मजा येते. नाही तर मग असे प्रत्येक भाऊचं पण थोडंफार चांगलं बरं होऊन जातं, नाही राहतं. मग ते आमचं पण आणि त्यांचा पण फायदा राहतो. मग ते करावं लागतं थोडंफार. यू ऑलरेडी नो दॅट शिट. एवढी गँग वर आहे यांची. आता बघू प्रतीक भाऊ. बोला की शेट. काय म्हणतो शेट? काय नाही भाऊ, आज कसं चॉकलेट दिसतंय. सेम नकली कसं आहे अरे भाईला भेटलं. कसं आहे म्हणजे काय तू डिपेंडरला म्हणजे तू याला इग्नोर करतो का? कोणाला इग्नोर केलं? याला कोणाला माहिती तू डिपेंडरला शूटला आलाय. हो बॉस इज हिअर. आता विषय नाही होणार ना, विषय नाही होणार. तर भाऊला 2 शब्द बोलायचे. मिनिटं थोडा अजून थोडा चार्ज उद्या चार्ज झाला तर अजून सध्याला कसं आहे अनकम्फर्टेबल आहे. बॅटरी लो आहे थोडी. बॅटरी लो आहे, बॅटरी चार्ज होणार आहे. आता क्लायंटनी जोरात नियोजन केलेलं आहे. बघू शकता सगळे गाड्याचे नंबर प्लेट्स आहे सगळे. तो असं आलं तोंडासमोर. बोला आता. जास्त तोंडात कॅमेरा घातला ना ते थोडं डिमोटिवेट होऊन जातोय, नाही का तो. हा थोडं असं भाऊचं आउटफिट कसं आहे तुम्हाला आउटफिट दाखवलं असतं मी कुठं बदललं, पण ते जरा सांगायचं नाही ती बात. भाई गाडीत बदललं आउटफिट. हे सिनेमॅटिक रॅपर नाही, याची गाडीची डिलिव्हरी आहे बघ कसं आलंय. घेतोय भाई आत. तुला व्हिडिओला बोलवलंय, मला व्हिडिओला बोलवलंय आहे का नाही? मी त्यांचा ब्लॉगर आहे. काय की एवढा डिप्रेशन नुसतं आळशीपणा करायला लागलाय. खरंच हा ना, असं का झालंय तू? थोडा मागत आहे आळशीपणा फक्त. हा तो असं का करायला लागलाय भाई तू? दिला जण शूट करते ते. आम्ही डायरेक्ट टाकलोय इथं बसलोय, कॉफी पितोय. 1 2 आणि मी स्वतः 3 कॉफी वगैरे पितो. डिफेंडरचं शोरूम आहे पण कॉफी एकदम भांगार आहे. तुला काय वाटलं? टेस्ट नाही एकदम बेड, एकदम भांगार. त्यापेक्षा आपल्या टपरीवर कॉफी प्या 10 रुपयाची, ती तरी परवडन तुम्हाला. ही एकदम बकवास पिऊ नका. आहे बघा दिसायला एवढी भारी कॉफी. आम्हाला असं वाटलं 1 नंबर असेल पण एकदम भांगार. कॉफी पिऊ नका बाहेर कुठं शोरूमला, टपरीवर कॉफी प्या. रिव्हिलचं शूट चालू आहे. बस की आता गाडीचे डोळे बॉम्बचा कॅमेरा नुसता गार गार गार. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता इथे रिव्हिलचा व्हिडिओ आहे, बघू शकता तुम्ही इकडे असं. आणि इकडे हाय याची सिनेमॅटिक. आता शूट झाल्यावर भेटतो तुम्हाला. तर काय शूट वगैरे कम्प्लीट करून आम्ही डायरेक्ट आलो जेवायला. वर आहेच आपल्यासोबत. जातो वरती, टेबल वगैरे बुक करतो. तुम्हाला एक जेवताना भेटतो. प्रॉपर जेवण झालेलं आहे आपलं. झालं भाऊ जेवण वगैरे निवांत एकदम मजबूत. जेवताना मला ब्लॉग काढता नाही आला, कारण की जेवताना ब्लॉग वगैरे नसतं काढायचं. प्रतीक भाऊ प्रतीक भाऊ काय तर दाखवतोय आपल्याला. भाऊ तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही निघालोय घरी. म्हणजे सिके आपल्याला सोडले होते घरापासून, ते पण निघाले नाशिकसाठी. कारण की त्याला थांबवलं पण त्याला काम आहे पुढं. बघू आता पुढं अजून काय होते. ब्लॉग आपण अजून एंड नाही करणार आहे. अजून संध्याकाळी पण अजून पुढं काय काय होणार आहे, आपण पुढं जाणार आहे बघू. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाऊ चल भेटू परत. बाय बाय. चला भेटू परत. नाशिकला येतो आता आम्हीच. विलाला जायचं. जाऊ ना आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग विलाचा.
येस भाई जा सावकाश फोन कर भाई पोचलो हे जे भाई बाय बाय हे चल भाई जा त्याच मॅपने जा एकदम मेसेज टाकून दे पोचलं बाय बाय जावं निवन तर काय आता आपण आलो घरापाशी बघू इथं सीन काय चालू आहे. बाबूची आपली गाडी बंद पडली सिलेंडर बाबेची तर त्याला चॉक मारून चॉक मार. द्यायला लागली. तर इकडं सीन कसा आहे गणेश सांग जरा 15 दिवस झाले. अरे एकाने बोला ना नीट बोल गणेश ए शिवे नको बोल बोल झाली गाडी बंद पडली तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला आता चालू करायचा प्रयत्न करतोय. आता चालू झाली तेवढंच हे आमचं चपटा आहे अडचणी मस्ती केली त्याला काय असं मी नाही मस्ती केली भाई गरम झालं गरम झालं यो आमचा चॉकलेट कटिंग केली नवीन हा पगार बिगर झालाय भाई कटिंग कशी कमेंट मध्ये सांगा चॉकलेट आहे भाई चॉकलेट ह्याच्यात मी चमकन टॉर्च लावलं गोर दिसेल ठीक आहे अंदरच एक माणूस नाही करते बघ लय दिवसानंतर आले भाई ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक तर काय तिथं काय गाडी चालू व्हायचं नाव घ्याय ना कमीत कमी 15 ते 20 मिनिटं झालं आम्ही गाडी चालू करतोय तुला येऊन 1 मिनिट पण नसतं झालं रे ब्लॉग मध्ये सांगायचं असं काय तू रागवण आता इंजिनियर बोलवलं आम्ही सारखा ए, तुला गाडीचं माहित आहे एडिट नाही करायचं आलं काय चालू थोडं मिशन सक्सेसफुल होता फेल झालंय आणि साईलला गाडीतलं सगळं कळतं पण छोट्याने एक डायलॉग दिला आता विचार आपण साईलला खरं का खोटं काय असायला बोला आता दाखव ना बोला आता साईलला काय म्हणतो मला काय वाटतं आम्ही गाडी चालू करता छोटे छोटे हे चंदनचं नाही ते आपल्या गाडीत चंदनचं आहे का बघ पहिलं चंदनचं आहे का विनर इज येऊन असं थांबले अरे लांब थांब दुखपत होईल चल भाऊ जाऊ का बोला आता अरे बाळा काय नाही चल चल आपण काय दाखवतो नेहरू नगर भाऊ चल बोल नाही काहीतरी बोल काय बोलू भाई आपलं मंडप टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही काय अजून काय नाही आता जेवण करा तुम्ही पण मी पण करतो बाय बाय बोल नाही गुड नाईट गाईस